लोकसभा निवडणुकीला काही महिनेच बाकी असून केंद्र सरकारची कामं घरोघरी पोहोचवा असे आदेश भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीत पंतप्रधान मोदींनी दिले। तर आज पुन्हा भाजपाची दिल्लीमध्ये बैठक पार पडणार आहे। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीचे अध्यक्ष पी चिदंबरम यांना करण्यात आले, तर राहुल गांधींचा यामध्ये समावेश नाहीये। राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी अयोध्येमध्ये लेझर शोचं आयोजन करण्यात आले। येत्या 22 जानेवारी 2024 मध्ये राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तिसऱ्यांदा ईडीने समन्स बजावलं। ईडी चौकशीसाठी हजर न राहिल्याने पुन्हा समन्स दिले। दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी 3 जानेवारीला हजर राहण्याचे निर्देश दिले। कर्नाटक सरकारने हिजाबबंदी मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबत घोषणा केली आहे। गुजरातच्या शाळांमध्ये आता श्रीमद भगवद्गीता शिकवली जाणार आहे। 6वी ते 8वी पर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये भगवद्गीतेचा समावेश करण्यात येणार आहे। गुजरातचे शिक्षण मंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी गांधीनगरमध्ये या पुस्तकाचं लोकार्पण केलं आहे।